आपण सुमित देशमुख यांच्याकडे जाऊया जळगावमध्ये। सुमित, काय सांगाल? तुम्ही टोपी घातलेली आहे, त्याच्याच बरोबर जॅकेट दिसतंय, याचाच अर्थ आम्ही लावू शकतो की जळगावमध्ये थंडीचा कडाका वाढलाय। निश्चितच फरा, जळगावचा जर विचार केला तर उन्हाळ्यामध्ये जळगाव हे 45 सेल्सिअस तापमानापर्यंत जात असतं आणि राज्यामध्ये या जळगावचा दुसरा किंवा पहिल्या क्रमांकावर हे नेहमी राहत असतं। पण जळगावचा जर आज विचार केला तर कडाक्याची थंडी अचानक वाढलेली आहे आणि गेल्या 2 दिवसापासून 9 सेल्सिअस तापमानावरती हे इथं 9 सेल्सिअसवरती हे तापमान झालेलं आहे आणि हवामान खात्याने असाही अंदाज वर्तवलेला आहे की येत्या 3 दिवसामध्ये हे 8 सेल्सिअसवरती तापमान जाण्याची शक्यता आहे। अचानक थंडी वाढल्याने या जळगाव शहरातील नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे। यामुळे जिल्हा रुग्णालयात देखील रुग्णांची संख्या, सर्दी, खोकला, ताप या रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। डॉक्टरांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की थंडीपासून संरक्षण घेण्यासाठी उबदार वस्त्र तुम्ही घाला। त्यानंतर सकाळच्या वेळेस जर वातावरण बघितलं तर मॉर्निंग वॉक करण्याची आव्हान देखील, म्हणजे आरोग्याची काळजी घेण्यासाठी मॉर्निंग वॉक असेल, व्यायाम असेल, अशा विविध गोष्टींची डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। आणि हवामान खात्याने असाही अंदाज वर्तवलेला आहे की उत्तर भारतातून येणारे जे वारे आहेत आणि बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे अजून 8 सेल्सिअसवर जळगाव शहराची थंडी ही जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असेही देखील हवामान खात्याने या ठिकाणी वर्तवलेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।